निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदेंची भेट घेतल्यानं या भेटीला आता महत्त्व प्राप्त होत आहे. जयंत पाटील अर्थमंत्री होणार असल्याची सध्या चर्चा जोर धरू लागली आहे. वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले. मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे ही भूमिका आहे.